नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसलाय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम थुकरटवाडी मधून, ज्याचं नाव आहे चला हा बाई उद्या महाराष्ट्र दौरा. विजयी करा, विजयी करा, मला प्रचंड बहुमताने विजयी करा. अरे एकच वादा. भाऊ पप्पा हे काय केलंय? मी इलेक्शन मध्ये आहे ना, असंच घालतात. ते असं नसतं, ते गळ्यात असं घातलेलं असतं त्यांनी. ते असं घातल्यामुळे एकच वादा भाऊ आधा असं झालं. ते कशाला केला हा पोशाख? काय करताय तुम्ही? अरे निवडणुकीला उभं आहे मी. मला कसं नाही माहिती? आताच मला कळले, तुला कधी सांगू? म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे आहात? हा. बरं, निवडून आल्यावर काय करणार? भाजी करणार. भाजी? भाजी कशी करणार? तुझी आई निवडून काय करते? भाजीच करते ना. काय बरं? अहो तसं नाही. निवडून म्हणजे समजा जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं, म्हणजे बहुमताने तुम्ही निवडून आलात तर? तुझ्या लग्नाचंच बघ, माझ्या निवडणुकीचं बघूच नको. बहुच बघ, स्वतःपुरतच बघ. बहुमताने म्हणजे तसं नसतं. म्हणजे खूप मतांनी जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं समजा ग्रामपंचायत सध्या आपल्या, हा, तर तुम्ही काय करणार? विकास करणार. म्हणजे काय करणार? ते आता विकासला विचार, जे काय करायचे ते करणार. मी त्याला विचारलं, बाबा विकास करणार ना तू? हो म्हणला. तसं नसतं हो. प्रगती काय करणार? आता ही करणार होय. आधीच सांगायचं ना, विकासला नसतं सांगितलं. आता त्याला फोन करा, विकास सॉरी या बाबा, प्रगती करणार आहे आता. तुम्हाला ना कळत नाही, गटचा मत आहे इलेक्शन मधला, आणि तुम्ही उगाच कोणाच तरी बघून हे असले कपडे घालून आलाय. समस्या कशा सोडवणार ते मला सांगा. रस्त्यामध्ये आपले एवढे खड्डे, ते कसे बुजवायचे? का बुजवायचे खड्डे? का बुजवायचे? मी म्हणतो एवढे निसर्गाने खड्डे तयार करून दिलेत आई, ते बुजवायचे का? लोक काय म्हणतात, पाणी अडवा, पाणी मुरवा. लोक बघ बाहेर डोंगरावर खड्डे खांद्यात, पाणी साठवतात त्यात. आपल्याकडे एवढं निसर्गाने आयते खड्डे दिलेत, ते बुजवतोयस तू. हे म्हणजे असं झालं, मी नाही त्यातली कडीला आतली निसर्गाची करणे, नारळात पाणी. कशाला टोटल तरी लावा ना त्या गोष्टींची. मग तुम्ही आता निवडणुकीला उभं राहायचं ठरवलेलंच आहे? हा. म्हणजे काय? प्रचार कधी करणार? करतोस की सकाळी 7 ते संध्याकाळी 7. 7 नंतर नाही बाबा. का? 7 नंतर मी बसतो विचार मंथन करायला. मग सर्व माझे जे काजू कत्री असतात ना, त्यांना घेऊन बसतो. कोण? काजू कत्री त्यांबरोबर नसतात का लोक सगळी? काजू कत्री नसतं पप्पा, कार्यकर्ते ते वेगळे. बाबा ते लय मागे, 250 रुपये पाव किलो, केवढं महाग झालं. सगळं कसं मिक्स करता हो पप्पा? सगळं कसं मिक्स करता? कार्यकर्ते वेगळे, काजू कत्रे वेगळे. अच्छा 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 अच्छा. तुम्हाला ना कशाची कशाला टोटलच नाही पप्पा. ही निवडणूक वगैरे आपले धंदे नाही, ते लक्षात ठेवा तुम्ही. नाही काय नाही काय, मलाच निवडून द्यायचं, मलाच मत द्यायचं. नाही बघा, विसरायचं नाही. सकाळी कधी तुम्हाला जमल तसं या, मत द्या ना. मग कुठं जायचं, तोंड घेऊन तिकडे जातो. ऐका ना, लक्षात ठेवा. बाकी काही लक्षात, चिन्ह लक्षात ठेवायचं माझं. अरे ती चिन्ह सोडी तर चिन्ह बदलतील नाही तर. अण्णा अण्णा काय आता? कुठं चाललंस? परसाकडे. हा, मग आरचीला हाय सांग. काय म्हणला? अरे तो पहिला बिड्या उडीत बसायचा, आता उडीत बसलाय. अरे काय माणसं आहे तुम्ही? त्याला काय म्हणला? आरचीला हाय सांग. का? परशाकडे चाललाय ना तो. कसं जाईल तो परशाकडे असा? मला सांगा, तुम्ही आता निवडणुकीला उभे राहणार, समस्या कशा सोडवणार? पाण्याची केवढी समस्या आहे आपल्याकडे, ती टंचाई कशी घालवणार? बरं झालं सांगितलंस. मी सर्व बंधू भगिनींना आणि जनतेला सांगू इच्छितो, बरोबर आहे, की पाण्याची समस्या ही फार मोठी आहे. बरोबर. पाणी वाचवलं पाहिजे. करेक्ट आहे. पाणी साठवलं पाहिजे. करेक्ट आहे. आता पाण्याचा वापर न करता सोड्यातूनच घ्या. तुम्ही पण हो पप्पा गप बसा. सोड्यातून घ्या म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडूया असे येते. म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा. हे काय? जिरवतोय पाणी, सकाळपासून लई प्यालो.
तसं नसतं पप्पा, पोटात नाही जिरवायचंय ते, तिकडे जमिनीत जिरवायचंय. बरं ते सोडा तुम्ही सगळं, समस्या सोडवल्या पाहिजेत लोकांच्या. रोजंदारीचं काय? हा, मी सर्व गाव रोजंदारी मुक्त करणार आहे. रोजंदारी मुक्त करणार म्हणजे? नाही तर काय, कुठेही बसतात सकाळी सकाळी, कुठेही. हा? वेळ नाही काळ नाही, कसं बुगड्यावर बरं दिसतं का ते? सगळं गाव मी रोजंदारी मुक्त करणार आहे. हा, त्याला रोजंदारी मुक्त नाही म्हणत. हा त्याला हा आलं, लक्षात आलं माझ्या. आलं आलं आलं. कशाला जोडता पप्पा? मग लोक म्हणतात तुमचे पप्पा डोक्यावर पडलेत का? हा, बर, निवडणुकीला उभे राहायला चिन्ह काय आहे तुमचं? चिन्ह आहे झुरळ. लक्षात ठेवा, झुरळ. झुरळ का? अरे सगळ्यांच्या घराघरात असतात झुरळ. हा? म्हणजे झुरळाला पाहिलं का लगेच त्यांना आठवणार भाऊंना निवडून द्यायला पाहिजे. भाऊंचं चिन्ह काय? झुरळ. असं. आणि सगळ्यात महत्वाची गंमत म्हणजे ती मतदान पेटी असती हा. ना, तिकडे लोक सकाळी सकाळी अशी जाणार. अच्छा. अशी जाणार, तिथं वेगवेगळी चिन्ह असणार बटनांवर त्या. हा, म्हणजे रताळ, केळं, चिकू, सफरचंद असं अशी वेगवेगळी असणार. आणि खालच्या बटनावर असणार झुरळाचं चिन्ह. माणूस असा सगळी बटणं बघत बघत येणार आणि झुरळावर बघितल्यावर अय्या झुरळ असं मारून टाकणार. मारलं बाबा एकदा ते झुरळ. दुसरा आला की म्हणणार अयो झुरळ, मारलं बरं झालं. अशी लोक मारत राहणार. वोटिंग आपल्यालाच मिळणार, आपणच विजयी. पप्पा काय तुम्ही हुशार आहे. तुमच्यासारखा माणूस मी खरंच कुठंच बघितलेला नाहीये. या असलं काय करू नका, हे तुम्हाला जमणार नाही. तुम्ही निवडणुकीला उभे राहू नका. वा पोरा वा, तुला असं बोटाला धरून मी उभं राहायला शिकवलं आणि तू मला सांगतोस तुम्ही उभं राहू नका. अरे तू उभा राहिलास की आम्ही म्हणायचो निलू उभा राहिला कुणी नाही पाहिला, निलू उभा राहिला कुणी नाही पाहिला. आणि तू सांगतोस मला उभं राहू नको. हे विधात्या, हे ऐकण्यापूर्वी मी मेलो का नाही? हे काय करताय? मेलो ड्रामा. तर मंडळी, या थुकरेटवाडीमध्ये आतापर्यंत अनेक काय ती आली कर? कोण? माझी मैत्रीण. कोण तुमची मैत्रीण पप्पा? कंगना राणावत. अच्छा भाई, तुमच्या कानावर आली बातमी कंगना रनौत इकडे येणार आहे म्हणून. अच्छा अच्छा. तिला मी जोक सांगणार आहे. तिला तुम्ही जोक सांगणार? हा, ती जाम हसणार आहे. मग ती मग हसणार? हो. काय जोक सांगणार साधारण? तिला मी सांगणार की जो आपला जुना टेलिफोन होता माहितीये का, तसा रंग रंग बरोबर तो, त्याच्यात ना तिचं नाव आहे. त्याच्यात तिचं नाव आहे? कसं बरं? बघा, आता आपण पहिला फोन असा रिसिव्हर उचलला. हा, आता आपण डायल करणार. डायल केला तर कसा आवाज येतो? कसा? राणावत राणावत राणावत. आता फोन लागला, आता कसा आवाज येईल? कसं? कंगणंग 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 कंगणंग. आता तुम्ही दोन्ही फूट काढणार आहे. लहान पोरांच्या वरच आमचे पप्पा बहुतेक मध्ये मध्ये येतच राहतील. पण काय, आता सगळीकडे बातमी पसरलेली आहे की थुकरटवाडीमध्ये आज कोण येणार आहे. तर थुकरटवाडीमध्ये येणार आहे बॉलिवूडची क्वीन कंगना. कंगना, तुमचं मनापासून स्वागत या मंचावरती. थैंक यू. मैं अगर यहाँ पे आई हूँ तो इसीलिए आई हूँ ताकि मुझे इतना मज़ा आए और मैं बार बार यहाँ पे आती रहूँ. इससे अच्छा और कुछ हो नहीं सकता. वाह वाह. ये मेरा एक्चुअली पहली बार मैं यहाँ पे आई हूँ और मैं इतना ज़्यादा कभी ये चीज़ कभी दर्शा नहीं पाती हूँ क्योंकि मैं बाहर से आई हूँ महाराष्ट्र में. और जितना मुझे यहाँ पे प्यार और जितना इस धरती से मुझे मिला है, मेरी खुद की जहाँ से मैं हूँ वहाँ से भी नहीं मिला है. तो आई एम वेरी ग्रेटफुल टू महाराष्ट्र. वाह वाह वाह